घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा ऋषिकेशवर हल्ला होणार आहे आणि ही जानकी तो हल्ला स्वतःवर घेणार आहे. सयाजीरावांनी ऋषिकेशला बाजार समितीमध्ये मुद्दाम पाऊल ठेवू द्यायचं नाही असं ठरवलंय आणि आता या जानकीने इमोशनल केल्यामुळे ओवी पोहोचलीये तिच्या आजीला भेटायला, पण तिचा सामना होतोय ऐश्वर्याशी. ऐश्वर्या तिला तिथून हकलते, पण ओवी म्हणते माझ्या आजीचं घर आहे असं म्हटल्यानंतर ऐश्वर्याचं डोकं खराब होतं आणि ती त्या ओवीला फरफटत फरफटत बाहेर हकलते. पण थँक गॉड गुलाब सोबत असल्यामुळे तो ओवीला वाचवतो. तर आता नेमकं हे सगळे प्रकार कसे झाले, काय झाले, या तमाशासाठी बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. तर सुरुवातीला दाखवलंय त्यांनी सगुणा खूप छान खेळत असते या ओवीशी आणि तिला म्हणत असते तुला हे गाणं आवडलं ना, तू बरी हो, आपण रील करूयात तुझे या गाण्यावर. आता तेवढ्यात जानकी येते आणि आता ही सगुणा म्हणते द्या ना वहिनी. आता ती पाणी वगैरे द्यायला जाते जानकीला स्वयंपाकघरात. मग ही जानकी ओवीची विचारपूस करते, बरं वाटतं का तुला, त्रास झाला का. ओवी नाही म्हणते. सगुणाला विचारते जानकी काय ग सगुणा, तुला त्रास नाही ना दिला काही ओवीने. ओवी म्हणते नाही हा, अजिबात नाही. आई आली म्हटल्यावर आता बरं वाटेलच की बाळाला. मग जानकी म्हणते ओवी तुझ्या आवडीचे ऍपल आणलेत मी, छान लाले लाल, सगुणा काकूला द्यायचे की नाही. जानकी सगुणाला ते सफरचंद देते आणि म्हणते घे ग सगुणा. सगुणा आधी नाही म्हणते, जानकी म्हणते घे हक्काने. आणि आता जानकी तिला पैसे देऊ करते तेव्हा ही सगुणा नकार देते त्या पैसे घेण्यासाठी आणि म्हणते नको नको वहिनी, हे पैसे माझ्यासाठी अजिबात नको. ओवी माझ्या लेकीसारखी आहे. काय ओ वहिनी, मी तिच्यासाठी इथे आले, तुम्ही मला पैसे काय देताय त्यासाठी. अहो तुम्ही हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी 50,000 रुपये खर्च केले आणि मी यासाठी पैसे घेऊ का. त्यावर जानकी तिला सुरेख उत्तर देते आणि म्हणते अगं सगुणा, व्यवहार व्यवहाराच्या जागी आणि नाती नात्यांच्या जागी ठेवावी. सगुणा तू तुझा वेळ दिलाय ओवीसाठी, आपला वेळ कधीही असा फुकट वाया घालवायचा नाही. ठीक आहे तू आलीस केलंस हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि सगुणा तुझा पण संसार आहे की नाही, तू पै जोडतेस ना तुझ्या संसारासाठी, ठेव हे पैसे. आणि तुला हे जड वाटत असेल ना तर जानकी ऋषिकेश सारखं अगदीच तुझ्या कुणी दारात आलं ना तर त्यांना नक्की मदत कर. जानकीची ही मदत बघून ओवी पण भारावते. आता सगुणा हो म्हणते आणि निघते उद्या येते म्हणून. आता ओवीला म्हणते लवकर ये. आता इकडे पहा या ऐश्वर्याची नुसती तडफड तडफड होते. आता ऐश्वर्या म्हणते या आईंना काही कळतं का नाही, पावडर काय घेतली त्या जानकीकडून, एक नाही सगळीच्या सगळी घेतली आणि हे असले चीप प्रॉडक्ट वापरतो का आपण, हे असल्या फालतू पावडरी कशाला घेतल्यात, धुणं धुवायच्या पावडरी म्हणे. आता आजी त्या पावडर हातात घेऊन बसलेल्या असतात तेव्हा ऐश्वर्याला जास्ती त्रास होतो. ऐश्वर्या म्हणते काय हो आजी, काय ते पाकिट हातात घेऊन मिरवताय हो. आजी म्हणतात अगं नाव चांगलं आहे ना या पावडरचं, रंगमाला वॉशिंग पावडर, छान नाव आहे. आता ऐश्वर्या म्हणते जा ना मग जॉईन व्हा ना त्या जानकीला. काय ती जानकी आली काय आणि ती इमोशनल करते काय आणि आई काय पागळतात तिच्या बोलण्यावर. आईंना कोणी पण मूर्ख बनवू शकतं, नाही म्हणजे बनवायची गरजच नाहीये. या अख्ख्या घरात एकच इमोशनल फुल व्यक्ती आहे, ती म्हणजे सुमित्रा रणदिवे. ऐश्वर्या तोंडाला येईल ते बोलतीये सुमित्राबाईंना. आता म्हणते सुमित्राबाई म्हणजे काही समजत नाही त्यांना. आपलं कोणी काही बोललं की ह्या आपल्या अगं बाई हो का असं करतात आणि पागळतात समोरच्या माणसावर. आता आजींना कसं तरी होतं बरं का, लेकीबद्दल वाईट साईट ऐकवलं जात नाहीये त्यांना. आता त्या म्हणतात अगं बाई ए ऐश्वर्या, अगं काय बोलतेस, कळते का तुला. अगं माझ्या सुमित्राने ऐकलं तर. ऐश्वर्या म्हणते ऐकलं तर ऐकू द्या ना, मला काही फरक पडत नाही. नाही म्हणजे हे असले प्रकार मला घरातच नकोय, ही असली माणसंच नकोय मला घरात. आज ऐश्वर्या रागारागात काही नाही ते सगळं बोलून बसली. पोटातलं पाणी हल्लं तिच्या. कमालच आहे बाई या मालिकेची. प्रेक्षकांनो मजा येते या मालिकेचा रिव्ह्यू द्यायला, म्हणजे कुठे कुठे काय काय असतात तमाशे ते बघायला तरी मिळतात. असो तर आता बघा ही ऐश्वर्याची तडफड त्यांनी जी दाखवली ती इथपर्यंतच. मग आता इकडे ही ओवी आणि जानकी या दोघींचा संवाद छान दाखवलाय. जानकी म्हणते काय गो ओवी बाळा, भूक लागली की नाही का, रीलच पाहत बसली होतीस. ओवी म्हणते अगं आई करमत नव्हतं ना. मग जानकी म्हणते टोमॅटोचा सार भात बनवू का तुला, आणि तुझ्यासाठी गंमत आणलीये मी. आता जानकी तिला डोळे मिटवायला सांगते ओवीला, डोळे मिटवायला सांगते जानकी ओवीला. आता डोळे उघडल्यावर तिला तिची डॉल दिसते. ओवी ती म्हणते अगो बाई आई माझी डॉल, अगं ही डॉल तर आपल्या त्या घरी होती ना, ही डॉल तुला कोणी दिली. मग आता जानकी म्हणते आजीने दिली मला.
ओवी म्हणते, काय सांगतेस आई, आजीने दिली? मग जानकी म्हणते, हो ओवी, पण कोणाला सांगायचं नाही हं, आपलं सिक्रेट आहे ते. काय झालंय माहिती का प्रेक्षकांनो, या जानकीने हे सिक्रेट ओवीला सांगून त्या ओवीच्या बिचारीच्या भावना जागृत करून टाकल्या. म्हणजे आजीबद्दल प्रेम, आजोबाबद्दल प्रेम, आता तिला ते सगळं आठवायला लागलं ना. आता या सुमित्राबाईंनी काय केलेलं असतं, जानकीने या ओवीला सांगितलं की ती जेव्हा ते वॉशिंग पावडर विकून येते ना, तेव्हा सुमित्राबाई ती बाहुली घेऊन जानकीकडे येतात आणि हळूच तिला थांबवत या ओवीची बाहुली देतात आणि ओवीबद्दल विचारपूस देखील करतात. कशी आहे आपली ओवी? आता जानकी ते सगळं त्यांची माया बिया बघून खूप इमोशनल होते. मग आता ह्या विचारतात, ओवी कशी आहे ग जानकी? जानकी म्हणते, ओवी ना आई, ओवी बरी आहे. आता पोटात दुखणं थांबलंय आणि डॉक्टरांनी डिस्चार्ज पण दिलाय. आता घरी आणलंय हं तिला. सुमित्राबाईंना काहीतरी बोलायचंय पण त्या बोलू शकत नाहीयेत. आता त्या जरा काचकूच करतात, म्हणजे असं खाली बघतात, वर बघतात. मग थोड्या सेकंदाने म्हणतात, अगं जानकी, मला ओवीला भेटायचं होतं ग. जानकी खूप खुश होते आणि म्हणते, हो हो हो, चालेल ना आई, काही हरकत नाहीये. तिला ना पूर्ण बरं वाटलं की मी तिला इथेच आपल्या घरी, आता आपलं घर हे नाव काढल्यावर तिला एकदम कसं तरी होतं जानकीला. स्वतःला थांबत ती म्हणते, आई, मी इथेच आणू का ओवीला तुम्हाला भेटवायला? मग सुमित्राबाई त्या बाहुलीच्या डोक्यावरनं असा हात फिरवतात आणि हो पण म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही आणि रडतात. आता जानकीला काय समजायचंय ते समजून गेलंय. जानकी थोड्या वेळ शांत बसते, तिचे डोळे पुसते आणि मग म्हणते, ठीक आहे आई, येते मी. आता कळलंय तिला काय बोलायचंय ते, म्हणजे या सुमित्राबाई किती मजबूर आहेत असं त्यांनी दाखवलंय. पण प्रेक्षकांनो, अजून काही नाही, पुढे बघा ते खूप काय काय दाखवणार आहेत आता. म्हणजे या सुमित्राबाईंना खूप त्रास होणार आहे, अगदी त्यांना भांडे बिंडे घासायला लावल ती ऐश्वर्या. काय आता मालिका म्हणल्यावर अतिरेक असतोच आणि तो तुम्हाला थोड्याच दिवसात पाहायला मिळणार आहे. तेव्हा तुम्ही मला म्हणाल सुद्धा की खरंच अनघाताई, तुम्ही जे म्हटलं त्याला ते अगदी बरोबर झालं. तर असो, हा सीन असा त्यांनी थोडक्यात दाखवलाय की ही जानकी आता तिथून निघून येते. आता हे सगळं झालेलं घटना तिने ओवीला शेअर केली आहे. आता ही ओवी म्हणते, आई, मला पण आजीची खूप आठवण येते ग. मी बरी झाली ना की मी सगळ्यात आधी आजीला भेटायला जाणार. मग या जानकीबाई म्हणतात, हो ग ओवी, आजी तुला भेटायला येईल ह नक्की. मग ओवी म्हणते, आई तुला आठवतं का ग? नाही म्हणजे मी जेव्हा शाळेतून घरी यायचे ना, तेव्हा आजी मला गरम गरम तूप मीठ भात द्यायची. नाही, गरम गरम साखर तूप पोळी द्यायची आणि त्यावरती कोलंबीचा भात. किती मजा यायची ना. आणि जेवण झालं ना की झोपायसाठी माझ्या आजीची साडीची मऊ मऊ दुलाई असायची माझ्यासाठी. आई ग, मला खूप आठवण येते ग या सगळ्याची. बिचारी ओवी आता तिच्या आईला बिलगते. आता ही जानकी म्हणते, हो ग माऊ, कळतंय मला. आणि ओवी बेटा, आजीसाठी नात म्हणजे दुधावरची साय असते ग. तू नको काळजी करू हं, आजी तुला नक्की भेटणार. तू नशीबवान आहेस, तुला इतकी छान आणि गोड आजी मिळाली आहे. ओवी म्हणते, आई तुला एक विचारू का? जानकी म्हणते, हो विचार ना बेटा. आता ओवी म्हणते, काय ग आई, बाबा नेहमी म्हणतात की आपली तिघांचीच फॅमिली, तिघांचीच फॅमिली, मग आपण आता त्या घरी कधीच नाही जायचं का? जानकीला आता ओवीने असं विचारल्यावर कसं तरीच होतं. जानकी म्हणते, असं नाही ग ओवी बाळा, आपण जाणार ना त्या घरी. आता ते घर कोणाचं आहे? ओवी म्हणते, आपलं. मग जानकी म्हणते, हो बेटा, आपण मग त्या घरी जाणार, नक्की जाणार. आपली फॅमिली एकत्र होणार आणि आपण पुन्हा पहिल्यासारखे हसणार, खेळणार, सगळे सण एकत्र साजरे करणार. आपण त्या घरात नक्की जाणार ओवी. आता ओवीला तिने एक पॉझिटिव्हिटी दिली आहे जानकीने, त्यामुळे ओवीचे होप्स वाढले ना बिचारीचे. आता कुठल्या लहान मुलाला ऍडजस्ट करायची सवय असते का प्रेक्षकांनो? म्हणजे आजकालच्या सगळ्याच मुलांना अगदी कम्फर्टेबल वातावरण मिळालेलं आहे, त्यामुळे ऍडजस्ट करणं किंवा हे असं काही सहन करणं ह्या आजकालच्या मुलांना खरंच माहिती नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे ही मुलं आणखीन अशी म्हणजे एक्सेप्ट नाही करत परिस्थितीला. आता तिला खूप छान वाटतं ओवीला तिच्या आईने सांगितल्यावर. मग ती त्या बाहुलीची घेते आणि म्हणते, अगं बाई, आपण आपल्या घरी जाणार. मग जानकी तिला पुन्हा जवळ घेत म्हणते, हो ग ओवी,
आपण आता लवकरच त्या घरात जाणार आहोत. जानकी ओवीचे लाड करते, पण आता या ऐश्वर्याचा सीन त्यांनी पुन्हा एकदा दाखवलाय. ऐश्वर्या नुसती तनफन तनफन करत असते, तिच्या मनाविरुद्ध झालंय ना. ऐश्वर्या म्हणते, काय म्हणाली ती जानकी, चिकट डाग जाणार आणि स्वच्छ होणार. चिकट डाग म्हणजे काय, मी आहे ती जानकी समजते काय स्वतःला, मला घराच्या बाहेर काढणार का, ती आहे कोण ती. आता त्या रंगमाला वॉशिंग पावडरला ही ऐश्वर्या अशी लात मारते आणि म्हणते हिची वॉशिंग पावडर तिच्या तोंडावरच फासते. आता तिने लात मारल्यावर या सुमित्राबाई येतात आणि म्हणतात, काय ग ऐश्वर्या, अगं ही काय पद्धत झाली, आजकाल जरा जास्तीच विचित्र वागतेस तू, का सांडलीस पावडर, काय झालंय काय तुला, एवढं कसलं का रागराग करतेस. आजीबाई लगेच म्हणतात, अगं नाही ग सुमित्रा, तिची काही चूक नाहीये ग, अगं काय झालं, ते पुडकं असं ठेवलं होतं ना, तेव्हा जोरात वारा आला आणि मग ते आसू उडालं तिकडे. सुमित्राबाई म्हणतात, आई तिची बाजू घेऊ नको, मी माझ्या डोळ्याने बघितलं, हिने लात मारली त्या वॉशिंग पावडरला, आता हे सगळं कोण स्वच्छ करणार. आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, बोलवा ना मग तुमच्या त्या जानकीला, नाही ती करेल ना सगळी साफसफाई, नाही तिला फार चस्का आलाय ना स्वच्छता करायचा, मग करेल ना ती साफसफाई, नाहीतर मी म्हणते तुम्ही करा ना साफ. आता असं बोलल्यानंतर त्या सुमित्राबाईंना कसं तरी होतं. पुन्हा ऐश्वर्या म्हणते, घरात बसून रिकाम टेकड्यात असता तुम्ही, नुसत्या बसलेल्या असता, करा ना मग जरा साफसफाई, करा जरा घराची स्वच्छता. आता असं बोलल्यानंतर सुमित्राबाईंच्या काळजाला ते चांगलंच लागतं. असं उद्धट सारखं बोलल्यावर कोणालाही त्रास होईल ना प्रेक्षकांनो, शेवटी सासू मोठी असते, असं बोलावं का. आता बघा, म्हणजे असं गमती जमतीत बोललेलं वेगळं आणि हे असं या पद्धतीने ओरडून बोललेलं वेगळं ना. आता या आजीबाईंना पण ते जरा लागतंच, पण ऐश्वर्या आता अद्वा तद्वा बोलते आणि निघून जाते. आता झालीये रात्र. आता इकडे हा ऋषिकेश बसलाय जेवायला. जानकीने आज अगदी सादर संगीत जेवण केलंय, म्हणजे पोटभर जेवण केलंय. ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, भात वाढ, वरण वाढ, पापड नाही केला का, लोणचं आहे का, असे बरेच जिन्नस तो जानकीला मागत असतो. आता जानकी म्हणते, अहो आहे ना, देते हं. आता ती जरा नवलच वाटतंय जानकीला की आज ऋषिकेश खुशच दिसताय. मग ती शेवटी विचारतेच, काय हो ऋषिकेश, काय झालं, आज खूप खुश दिसताय तुम्ही, आज बरं सगळं खावंसं वाटतंय तुम्हाला. आता ऋषिकेश म्हणतो, का ग जानकी, मी काय नीट जेवत नाही का. मग आता ही जानकी म्हणते, नाही तसं नाही, मी रोजच लोणचं पापड सगळं व्यवस्थित ठेवते जेवणामध्ये, पण आज बरं तुम्हाला सगळं आवडीने मागावं वाटतंय, नाही म्हणजे एरवी तुम्ही नीट जेवत नाहीत, विशेष काय आहे आज. मग ऋषिकेश त्या जानकीला बाजार समितीतली सगळं घटना सांगतो आणि सांगतो की माझी योजना बाजार समितीत सगळ्यांनी उचलून धरली आहे. बरेच शेतकरी आणि बाजार समितीतले लोक माझ्या बाजूने झालेत ग. आता तू बघ, सयाजीरावांच्या विरुद्ध आणि कमिशन घेण्याच्या विरुद्ध सगळे उठाव करणारे आणि उद्या आपला पहिला बाजार लागणार आहे. जानकी म्हणते, अरे वा, उद्यापासून. ऋषिकेश, मला विश्वास आहे तुम्ही जे कराल ना ते चांगलं करणार, पण आता काय करणार आहात तुम्ही नक्की. ऋषिकेश म्हणतात की अगं, दलालांची मदत न घेता आपण डायरेक्ट शेतकऱ्यांसाठी माल ठेवायचा, म्हणजे कसलं कमिशन नाही, काही नाही, ग्राहक बाजार अगदी शेतकऱ्यांची थेट भेट. असं जर केलं ना तर शेतकऱ्यांना त्यांचा कष्टाचा पैसा अगदी आपोआप मिळेल बघ. तुला कळतं ना जानकी, शेतकरी जगला तर गाव जगेल ग. जानकी म्हणते, हो ऋषिकेश, आय एम सो प्राऊड ऑफ यू. खरंच ऋषिकेश, शेतकऱ्यांविषयी तुम्हाला किती तळमळ आहे नाही, आणि तुमच्या ह्या वाटण्याला राजकारणाचं अस्तर नाहीये, यात जास्ती विशेष कौतुक वाटतं मला. पण ऋषिकेश, तुम्ही शेतकऱ्यांसाठी जी योजना राबवतायत ना, त्यात सयाजीराव मोडता पाय नक्कीच घालणार. ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, तो तर घालणारच ना. अगं काय आहे ना, बाजारभाव आणि दलाली हे त्याचं महत्वाचं गुऱ्हाळ, हक्काचं गुऱ्हाळ आहे, त्यामुळे तो ते सोडणार नाही. त्याला जर आपण तिथून हाकललं तर तो शिंग आपल्याला मारणारच. तुला सांगू का जानकी, मी काही घाबरत नाही त्याला काय करायचं ना ते करू दे, मी काही मागे हटणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय आहे, ही योजना कामी आली ना की मग तुला असं दारोदार जाऊन वस्तू विकायची गरजच पडणार नाही. आता ही जानकी म्हणते, असं का बोलताय, आपल्या घरासाठी संसारासाठी करते ना मी, तुमचा जम बसला ना की मग बघू तेव्हाच्या तेव्हा. आपण दोघं जण काही वेगळे आहोत का एकमेकांपासनं. आणि हे बघा ऋषिकेश, तुमच्या बाजार समितीमध्ये पण मी तुम्हाला मदत करू शकते ना. ऋषिकेश म्हणतो, हो म्हणजे काय, नेहमी सारखंच. जानकी म्हणते, आता नाही टेन्शन घ्यायचं ऋषिकेश, तुम्हाला टेन्शन आलं ना की मला पण येतं, तुमचं टेन्शन ते माझं टेन्शन, एवढं लक्षात ठेवा. ऋषिकेश म्हणतो, असं आहे काय, माझं टेन्शन तुझं टेन्शन असेल ना,
तर माझा हा घास तुझा घास असायला पाहिजे. मग जानकी म्हणते, मी ओवी सोबत जेवलीये मगाशी. आता हा ऋषिकेश आग्रह करून तिला एक एक घास खाऊ घालतो आणि जानकीने केलेल्या स्वयंपाकाचं कौतुकही करतो. आता इकडे या सुमित्राबाई नानांना जेवू घालताय, पण आता त्यांना जेवू घालता घालता यांना रडू येतं बरं का. आणि त्या नानांजवळ शेअर करतातच की त्यांना पश्चाताप झालाय म्हणून. आता त्या रडायला लागतात. ऐश्वर्याचं बोलणं त्यांना आठवतं आणि डसाडसा रडतात त्या. आता त्या नानांना दिसतं की या रडतायत. आता या नानांना वाईट वाटतं. नाना त्या सुमित्राबाईंचे डोळे असे पुसतात. काय झालं बुवा असं विचारतात त्यांना. मग आता सुमित्राबाई म्हणतात, काय बोलू हो तुम्हाला, ती ऐश्वर्या फटकन बोलली हो मला. म्हणाली की दिवसभर बसून असता, कामं करा. आता नानांना कसं तरी होतं ते ऐकून. आता सुमित्राबाई म्हणतात, बघा ना मला बोलली ती, या पोरींना आजकालच्या आपण म्हणजे जुनं फर्निचर वाटतो का हो. इतकं केलं मी आजकाल या घरासाठी, इतके लोक आले गेले, पाहुणे आले गेले, कौतुकाने केलं हो मी सगळं या घराचं. मला कोणी काही बोललं नाही ना, मी कोणाला काही बोलले. अहो मला सांगा, एखादा नवीन दागिना असला किंवा नवीन काही पूजा करायची काही असलं तर आपण या मुलींना जबाबदारी देतो ना. मग जेव्हा खरी जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा या मुली कशा काय मागे हटता हो. मला फार वाईट वाटलं बाई. नाही मला सांगा, हे घर माझं नाही का हो. मला सांगा अहो, माझं चुकलं का हो काही तिच्या बाबतीत. मला सांगा ना हो नाना, काय चुकलंय माझं, काही चुकलंय का माझं. आता हे नाना मनातल्या मनात विचार करताना दाखवलेत. आता त्या नानांना बिचाऱ्यांना काही बोलता येत नाही म्हणून ते मनातच बोलतात. आता ते बोलत असतात मनातल्या मनात, काय बोलू तुला सुमित्रा, अगं तुझं तिच्या बाबतीत काय सगळ्यांच्याच बाबतीत वागणं चुकलंय ग. तू फुलं उपटूनच टाकली ग दारची, आणि नाही तू तुळस उपटून टाकली दारची आणि भांगेला खत पाणी घातलंय. आता त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागणार आहे. देवी आई, माझ्या ऋषिकेश जानकीला लवकरात लवकर घरी पाठव ग. सुमित्राला काहीही वाटो, माझ्या घराला तेच दोघं सावरू शकतात. सुमित्राला आज पहिल्यांदा जाणवतंय की ऐश्वर्याची साथ देऊन तिने चुकीचं केलंय. इतके दिवस मला सुमित्राचा खूप राग येत होता, पण आज मला सुमित्राची दया येते. मी सुमित्राला सांगून टाकू का की ऐश्वर्याने मला ओवीच्या जीवाचं बरं वाईट करायची धमकी दिली होती म्हणून. आता नाना विचार करतात की या सुमित्राबाईंना सगळं सांगावं, पण इथेच तर त्यांचं घोडं अडलं ना, त्यांना कुठं बोलता येतं. आता ते नुसते ऊ करायला लागतात बिचारे. पण या सुमित्राबाईंना नेहमीप्रमाणे काही समजत नाही, बाकी यांना सगळं समजतं, फक्त चांगल्या गोष्टी समजत नाही. नवलच आहे ना प्रेक्षकांनो. म्हणजे असं होतं का हो ओरिजिनल, म्हणजे बाकी सगळं करायचंच कळतं यांना, पण नेमकं काय करायचं तेच बिचाऱ्यांना समजत नाही. त्याच्यामुळे आपलं मनोरंजन होतं हे मात्र खरं आहे. आता ते नाना सांगायला जातात त्यांना, पण त्या सुमित्राबाई म्हणतात, बाई तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. देवी आई लवकर यांना बरं कर ग बाई, हे काय बोलता मला काही कळत नाही. यांचं बोलणं मला लवकर समजू दे बाई देवी आई. आता त्या देवीजवळ प्रार्थना करतात. मग आता हे नाना विचार करतात मनात, खरंच मला लवकर बोलता आलं पाहिजे, नाहीतर आपलं हे कुटुंब ढासळून जाईल, उशीर होईल. मला तुला सत्य सांगता येत नाहीये. मी जर सत्य सांगितलं तर ऋषिकेश, जानकी, ओवी या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे ग सुमित्रा. अगं कसं सांगू तुला, जानकी निर्दोष आहे ग. अगं तिला आणि ऋषिकेशला बोलव ग, माझ्या ऋषिकेश जानकीला लवकर बोलव. आता नाना बिचारे मनात हा विचार करतात आणि सुमित्राबाई त्या विचार करतात. पण एका गोष्टीचा विचार मी केला प्रेक्षकांनो, म्हणजे बघा आता या सुमित्राबाईंना थोडा त्रास होईल ऐश्वर्यामुळे, पण सगळ्यात जास्ती त्रास कोणाला झालाय, तो म्हणजे जानकी आणि ऋषिकेशला. आता जेव्हा जानकी आणि ऋषिकेश चांगले श्रीमंत होतील तेव्हा हे नाना आणि सुमित्राबाई त्यांच्याकडे जातील. म्हणजे ह्यांचे नेहमीच्या नेहमी प्रत्येक वेळेला पाची बोट तुपातच राहणार की. यांना त्रास असा काय होईल सांगा बरं. म्हणजे एक जस्ट मनात आलं म्हणून बोलले बरं का, त्याचा काही गैरअर्थ घेऊ नका, सहजच आपलं शेअर केलं. मग आता इकडे हा ऋषिकेश निघालाय, बाजार समितीचे लोक त्याला घ्यायला आले. चला दादा. आता ही जानकी म्हणते, हे बघा ऋषिकेश, ऑल द बेस्ट, आणि मला काही लागलं सवरलं तर मी तुम्हाला कॉल करेल. मग ते बाजार समितीचे लोक म्हणतात, वहिनी काळजी करू नका, आम्ही आहोत ना, काही लागलं सवरलं तर सांगतो आणि ऋषिकेश दादाची काळजी पण घेतो. ऋषिकेश म्हणतो, हो आता तुम्ही हिला सगळी रिपोर्टिंग करा.
आता हे सगळे लोक चला म्हणतात ऋषिकेशला. आता ऋषिकेशचा पहिलाच दिवस आहे, म्हणजे काही दिवस यांचे चांगले आणि काही दिवस ऐश्वर्याचे चांगले. तर आज ऋषिकेश आणि जानकीसाठी जरा परीक्षेचाच दिवस आहे. आता ही जानकी ऋषिकेशला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट करते, दही साखर देते आणि निरोप देते. ऋषिकेश म्हणतो येतो लवकर. आता असं म्हणून तो निघून गेला. जानकी आता ओवीला म्हणते, ओवी अगं शाळेत जायचंय ना बेटा, तुझं दप्तर भरलेलं आहे का टाइम टेबल प्रमाणे? आता ओवी म्हणते, अगं आई असं काय करते, शाळेला सुट्टी आहे ना आज. जानकी म्हणते, अरे हो गड्या खरंच माझ्या लक्षातच नाही. ओवी म्हणते, अगं आई माझ्याकडे ना एक प्लॅन आहे, मी आजीला भेटून येऊ का? जानकी आता विचार करते की यांना म्हणजे सुमित्राबाईंना पण ओवीला भेटायचंय, पण जानकीला असं वाटतं आपण सोबत नसताना हिला कशाला एकटं पाठवावं ना. मग ती जानकी म्हणते, हो ग ओवी बरं झालं तू सुचवलंस, मी आजीला म्हटले होते की तुला घेऊन जाईल म्हणून तिथे. मी एक काम करते, तुला घेऊन जाते मी तिथे जाताना, तू आजीला भेट आणि संध्याकाळी येताना परत माझ्या बरोबर ये, पण बाबांना सांगू नको हं. आता या जानकीने विचार केलाय की सोडावंच या ओवीला घरी म्हणून जानकी आता ओवीला तयार करते. आता ही ओवी खूप खुश होते आणि म्हणते, आई मी बाबाला नाही सांगणार, हे आपल्या दोघींमधलं सिक्रेट असेल. तर हा भाग त्यांनी संपवलाय. तर पुढच्या भागात ओवी तिथे जाते तर ऐश्वर्या खूप चिडते आणि ओवी तिला बोलते की हे माझ्या आजीच. ऐश्वर्या ओवीला म्हणते, तंबू गाडून बसलेल्या तुझ्या आईला इथून हाकललं मी, तुला हाकलायला काय वेळ लागणार आहे मला. बरं झालं तो गुलाब तिथे असतो. आता तो गुलाब त्या ओवीला असा पटकन धरतो. आता ही जानकी इकडे ऋषिकेशला वाचवायला जाते, कारण सयाजीरावची माणसं ऋषिकेशला बाजार समितीत जागाच देत नाही आणि त्यांच्या हाणामाऱ्या होतात आणि त्यात ही जानकी घायल होते. आता बघू यात पुढे अजून काय काय तमाशा बघायला मिळतोय. असा होता आजचा भाग. प्रेक्षकांनो, आवडला असेल तुम्हाला माझ्या आवाजात तर आवर्जून माझ्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता जानकी ओवीचा झालेल्या अपमानाचा बदला ऐश्वर्याकडून कशी घेते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मी तर एक्सायटेड आहे पुढचा भाग बघण्यासाठी. तुम्ही आहात का? मग आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे खरे खुरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.